श्री स्वामी समर्थ. मी योगिनी विजयकुमार दिवेकर. 15 ते 16 दिवसापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला. अमोल शिंदे प्रतिनिधी. मी अपक्ष महिला उमेदवार म्हणून माझा स्वभाव, कामची पद्धत, माझ्या कामाबद्दलचा विश्वास, ज्यांची कामे डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे इतरांच्या मार्फत केलेली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेली 14 वर्ष निष्ठेने कष्टाने गेलेल्या कामावर मला मतदान होईल ह्यावर अतोनात विश्वास. वेळ कमी होता, त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत मी जरी पोहोचू शकले नाही, तरी प्रामाणिक जनता जी पैशाच्या मागे जाणार नाही, माझ्या कामाकडे पाहून त्या मतदारांच्या विश्वासावर ही तत्वनिष्ठ महिला उभी राहिली, तिच्या तत्वावर विश्वास ठेवून. पण हे सत्य आहे, मी हारले नाही. कारण मला खंत आहे, तो मतदार जो खरं तर राजा असतो, त्यांच्या मताच्या जीवावर त्याने उमेदवारांकडून स्वतःसाठी, समाजासाठी, आपल्या भावी युवा पिढीसाठी, महिलांसाठी लाखो रुपयांची कामे हक्काने करून घेण्यासाठी. परंतु मी पाहिले, काही मतदारांनी आपली मते 5 वर्षासाठी फक्त पैशाच्या स्वरूपात 1000-2000 रुपयांत विकली. मतदार राजा, मतविक्रेता होताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. मी माझ्या गावात रात्री 10 ते 12 फिरत असताना नावाची लिस्ट करताना पैशाचे पाकिटे देताना पाहिले. तेथेच माझे खर्चीकरण झाले. मला तेव्हाच माझा निकाल समजला होता. तरीही हार न मानता स्वामीवर विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी नवी उमेद घेऊन प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बूथवर भेट देऊन आले. मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने प्रत्येक गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे हावभाव चेहऱ्यावरून कळत होते. कुठे काय चालय, पुढे काय होणार. काहींचे चेहरे सांगत होते, ही बाई हारणार आहे, तरी शेवटचे गाव पिंपळगाव येतपर्यंत कशाला आली. त्यांना अपेक्षाही नव्हती मी शेवटपर्यंत लढा देईल असा. मी माझ्या लढायाला प्रामाणिकपणाने 100% नाही तर 110% दिला. मला सांगायला अभिमान वाटतो, मी कुठल्याही मतदारांना 1 रुपया मतदानासाठी दिला नाही. फक्त अन्नदान म्हणून जिथे मागणी होती तेथे जेवण दिले. जेव्हा मला काही महिलांचे फोन आले, ताई तुम्ही आम्हाला एका मताला 1000 रुपयांनी पैसे पाठवा, आमचा खूप मोठा ग्रुप आहे, तेव्हा त्यांना एकच सांगितले, मी कामाची बाई आहे, कामच करून दाखवेल. फक्त 1000 रुपये कुठे मागताय, निवडून आल्यावर समोर उभे राहून हक्काने लाखाची कामे करून घ्या. वरील सर्व अनुभव आणि पक्षाने तिकीट नाही दिले या नामुष्कीने खूप अंतकरणापासून पिळवटून निघाले. 10 दिवस बंद खोलीत स्वतःला कोंडून 14 वर्षाचा प्रवास आठवत होते. घरात संघर्ष होता म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वकर्तृत्वावर बाहेर पडली. 10 जून 2012 मुंबई येथील क्षणमुखा हॉलमध्ये राष्ट्रवादीचा युवती मेळावा पाहिला. तेथे आदरणीय पवारसाहेब, अजितदादा, सुप्रियाताई, आरालापासारख्या साध्या माणसांचा प्रवास ऐकला. तेव्हाच ठरवले, याच पक्षात काम करायचे. तेव्हा दौंडचे आमदार रमेशप्पा थोरात होते. त्यांची माझी दूरपर्यंत ओळख संपर्क काहीच नव्हता. पण मला ह्याच पक्षात काम करायचे असेल तर त्यांना भेटावे लागेल असे माझ्या मैत्रिणीने सांगितले. माझी केडगावमधील मैत्रीण जया देशमुख ही मला त्यांच्याकडे घेऊन गेली. मी राजकारणात नसल्याने तेथे काय बोलायचे हे तिनेच माझ्याकडून पढवून घेतले. तेथे गेल्यावर मी 4-5 वाक्यात माझी ओळख सांगितली. मी एकनाथ नानाची सून आहे, डॉक्टरांची बायको आहे, मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला आले होते, मला ताईसोबत काम करायचे, काय करता येईल. त्यांनी सांगितले, 2 महिन्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांचा दौंडमध्ये युवती मेळावा आहे, त्यासाठी तुम्ही प्रत्येक शाळेत जाऊन मुलींना माहिती द्या. त्याचे आभार मानून त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला वेळोवेळी वेगवेगळी संघटनेतील पदही दिली. त्यांची परतफेड म्हणून जिथे जिथे त्यांना मदत लागेल तेथे तेथे कामाचा भाग समजून त्यांचा आदेश मानून महिला घेऊन हजर राहणे, रस्त्यांवर आंदोलने करणे, स्वखर्चाने नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी वेगवेगळी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रम राबविणे. त्यांच्या विधानसभेच्या 3ही टर्मच्या निवडणुकीत 10-15 दिवस रात्रदिवस काम केले. पण जेव्हा माझी वेळ आली ग्रामपंचायत महिला सरपंच व्हायची, तेव्हा मात्र ह्याच आप्पांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला नाही. तोंड देखले फक्त लेख म्हणत राहिले, पण बापासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. ही खंत मनात ठेवून काही महिने घरी बसले. तेव्हा हे आप्पा विचारायला सुद्धा आले नाही घरी. मी आप्पा माझ्या घरी येऊन मला लेकीसारखे मनवतील यांची वाट पाहत बसले, पण ते माझ्यापर्यंत आले नाही. उलट अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली तेव्हा आप्पांनी कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता गेले. माझ्यासारख्या तत्वनिष्ठ महिलेला तो निर्णय पटला नाही आणि मी जागेवरच थांबले. जेव्हा राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हा आदरणीय साहेबांना ह्या वयात सोडून जाणे मला पटले नाही. मी माझे काम आदरणीय ताईसोबत तुतारीचे काम प्रामाणिकपणाने खिशातील पैसे टाकून नेटाने करत राहिले. पण पहा ना, माझे नशीब, दोन्ही पक्ष एक होणार म्हणून माझा बळी गेला.
अजितदादा माझ्याशी बोलले. ताईंनी 17 जानेवारीला बारामती माझ्यासमोर दादाकडे शिफारस केली. माझ्या कामाचे पुस्तक पाहिले. सकारात्मक चर्चा झाली. मी आप्पाशी बोलतो. त्यांना दौंड तालुक्यातील सर्व अधिकार रमेश आप्पा थोरातनं दिला. मग काय, आमचा पुढचा मागचा विचार न करता माझा पत्ता कर केला. पण त्यांनी हा विचार नाही केला. योगिनीने आपल्या स्वतःच्या निवडणुकीला लीड दिले. खरंच कामच करून दाखवले, ते पण 3 टर्म. आप्पाच्या निवडणुकीला वेळेस गोष्ट, ज्या व्यक्तीच्या बायकोला तिकीट दिले त्याने सुद्धा मला अमोनिया माळबूथवर बसायला नकार दिला. का? ह्यांना आप्पापेक्षा व्यवसाय योजना महत्त्वाची होती, जी विद्यमान आमदारांनी त्यांच्या हॉस्पिटलला चालू करून दिली होती. त्यांनी कधी आप्पाचा प्रचार केला नाही, कधी लोकांची वैयक्तिक कामे केली नाही. जी कामे सांगतात ती त्यांच्या व्यवसायाचा भाग सांगतात. अगोदरच जास्त बिलं लावणे, नंतर उपकार केल्यासारखे काही रक्कम कमी करणे, याला वैयक्तिक सामाजिक कामे नाही म्हणू शकत. जास्त काही बोलण्यापेक्षा येथून पुढे किती बिले कमी होतील, किती कामे करतील आपण पाहूच सगळेजण. आता प्रत्येक उमेदवार मोठ्या आविर्भावात कुजबुजतो. माझे इतके कोटी गेले, कोण म्हणतात 70 लाख खर्च करून निवडून नाही आलो, कोण म्हणते माझे 50 लाख केले, आमदारांनी ताकद लावली तरी नाही आलो. हे सगळे ऐकल्यावर 10 दिवस रडणारी योगिनी खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या जागी झाली. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त घरात बसून चौकातील पाळणा ऐकला. दरवर्षी महिलांना फोन करून बोलवण्याचे नियोजन देणाऱ्या शिवभक्तांना योगिनी ताईचा विसर पडला. पाळणा कानावर आल्यावर लढवय्या जिजाऊ आठवल्या. त्यांचा विचार केल्यावर प्रेरणा जागृत झाली. मी का स्वतःला कोंडून घेऊन रडत बसले? गुन्हा मी नाही केला. गुन्हा मतदान विकत घेतलेल्यांनी केला. गुन्हा मतदान विकलेल्या मतदारांनी केला. एक विचार आला, आजपासून मतदान विकणे गुन्हा आहे, यावरच काम करायचे. मतदान विकून पुढील 5 वर्ष उमेदवारांना कामे सांगू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःला विकलेले असते. आजपासून माझ्याकडे गमवायला काहीच नाही आणि मला कमवायचे पण काहीच नाही. मात्र मी माझ्या गावात जरी मतदानाबद्दल जनजागृती केली, येथून पुढील निवडणुकीला कोणी पैसे वाटायचे नाही. स्वतःच्या कामाच्या हिमतीवर निवडणूक लढून दाखवायची. मतदारांना पण ताकीद देणार, आपले हक्काचे मतदान विकायचे नाही. जो योग्य उमेदवार आहे त्यालाच कामाची संधी द्या. भले तो पैशावाला नसेल, पण कामाचा माणूस असेल. आजपासून सत्याची लढाई मी लढत राहणार. ज्या महिलांना, युवकांना माझे विचार पटत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा. येत्या वरंबळ ग्रामपंचायत पैशावाल्यांनी नाही तर कामाच्या माणसानेच लढायची. मुठभर पैशावाले राजकारणाचे घाणेरडे राजकारण संपवण्याची वेळ आता आली आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीला सर्व प्रामाणिक काम करणारे चेहरे पाहिजे असेल तर आत्तापर्यंतची राजकारणातील सट्टेबाजी संपवण्याची वेळ आली आहे. मतं विकणे आणि विकत घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी. दाखवून देऊ देशातील, महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरंबड गाव पैशाची देवाणघेवाण न करता ग्रामपंचायत निवडणूक कशी लढवतात. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण सर्व प्रामाणिक लोक एकत्र आली तर अशक्य गोष्ट शक्य करू शकतो स्वामीच्या कृपेने. ज्यांना या मिशनमध्ये काम करायचे त्यांनी माझ्याशी मेसेज वाचता त्वरित संपर्क साधावा. मला खात्री आहे, ज्यांना आपल्या गावात खऱ्या अर्थाने बदल घडवावा वाटतो असे 1000 हात पुढे येतील आणि आपण सुद्धा सर्व मिळून वरंबड हे नाव जगाच्या पटलावर गाजून दाखवू. आपले गाव परिवर्तन घडवते हे जगाला दाखवून देऊ. पुरंदर तालुक्यातील आडाची वाडी मुठभर लोकांनी गावाचे परिवर्तन करून दाखवले. पाटोदा गावासारखा एक सरपंच आपल्याही गावात होऊ शकतो. निस्वार्थ भावनेचा गाव घडवणारा सरपंच आपण निवडून देऊ शकतो. दाखवून देऊ गावाला, तालुक्याला, पुणे जिल्ह्याला, महाराष्ट्राला आणि देशाला आमचे वरंबड गाव सुद्धा परिवर्तनात मागे नाही. चला तर, आजचा सूर्य परिवर्तनाची वाट पाहत आहे. सत्यासाठी लढा देणारी सौ योगिनी विजयकुमार दिवेकर, वरंबड. दौंड प्रतिनिधी अमोल शिंदे.